मीन राशीच्या जातकांना हा आठवडा आत्मचिंतन, अंतर्मुखता आणि योग्य निर्णयाचा ठरणार आहे. भावनिक पातळीवर स्थिरता येईल, मात्र व्यावहारिक बाबतीत शहाणपणाने पावले टाकणे आवश्यक आहे. या आठवड्यामध्ये चंद्राचा गोचर मीन राशीच्या लग्न व कर्मस्थानावरून होणार असून गुरुग्रह अनुकूल दृष्टी देत असल्याने धर्म, अध्यात्म व मार्गदर्शन यामध्ये विशेष प्रगती साधाल. शनीचा प्रभाव खर्च व जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी दीर्घकालीन फायद्याचा ठरेल. बुध सूर्य संयोग निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ करतील. एकूणच हा आठवडा संयम, विवेक व श्रद्धा या त्रिसूत्रीवर आधारित आहे. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकांना हळूहळू प्रगतीपथाकडे नेणारा ठरेल. वरिष्ठांकडून अपेक्षित मान्यता मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो, तेव्हा तुमचा संयम शक्ती वाढवा. कामात बारकाई आवश्यक असून छोट्या चुका मोठ्या ठरू शकतात. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, मात्र घाबरून जाऊ नका, ती पुढे फायदेकारक ठरेल. सरकारी किंवा शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ संभवतो. व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन कल्पनांचा असून जुना अडकलेला व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. भागीदारी पारदर्शकता ठेवा, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. ऑनलाईन कन्सल्टन्सी, आध्यात्मिक किंवा कला क्षेत्राशी संबंधित व्यवसायात मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. शक्यतो मोठी गुंतवणूक टाळा आणि सध्या ते नियोजन मजबूत करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा कस लावणारा असून अभ्यासात मन लागत नसल्यास ध्यान व मंत्रजप उपयुक्त ठरेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. कला, संगीत, मानसशास्त्र, आध्यात्मिक विषयातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ संभवतो. वेळेचे योग्य नियोजन केल्यास यश तुमचेच आहे. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराच्या भावनिक गरजा समजून घेणे आवश्यक आहे. संवादाचा अभाव गैरसमज निर्माण करणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. प्रेमसंबंधामध्ये जुन्या आठवणी किंवा भूतकाळातील व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवा. कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. संयम ठेवल्यास नातेसंबंध अधिक चांगले होतील. आर्थिकदृष्ट्या ह्या आठवड्यामध्ये उत्पन्न स्थिर राहणार असून खर्च वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक, सामाजिक किंवा कौटुंबिक कारणासाठी खर्च होईल. जुने येणे मिळण्याची शक्यता कमी, पण प्रयत्न सुरू ठेवल्यास नक्कीच त्यात यश मिळेल. बचतीवर विशेष भर द्या. उधारी देणं टाळा. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये मानसिक थकवा, झोपेचा अभाव जाणवू शकतो. पाय, डोळे किंवा पचनाशी संबंधित त्रास संभवतो. पाणी भरपूर प्या आणि साखरेवर भर कमी ठेवा. ध्यान, प्राणायाम आणि हलका आहार तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे हलका व पिवळा व समुद्री निळा. मीन राशीसाठी शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 2 व 5 फेब्रुवारी. व मीन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय: येत्या गुरुवारी सकाळी हिरवे वस्त्र परिधान करा आणि ओम गुरवे नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा. गरजू विद्यार्थ्यांना व ब्राह्मणांना पिवळे धान्य, फळे दान करा. यामुळे गुरुग्रह बळकट होऊन निर्णयशक्ती, मानसिक शक्ती व आर्थिक स्थिरता मिळवण्यामध्ये तुम्हाला यशकीर्ती, संपदा प्राप्त करून देईल.